तुम्हाला अपडेट भाव टाका असतो. पण तुम्ही जर जालना मार्केटला भाजीपाला तर बाजारामध्ये जर भाजीपाला विकायला आले तर एकदा डोसा भेटते आपली फक्त 20 रुपयामध्ये डोसा. तुम्ही का फक्त 20 रुपये क्वालिटी वाज डोसा एक नंबर. मी जर 3 काढले तुम्ही 4 खासा. चला तुम्हाला दाखवतो डोशाची क्वालिटी कशी येते. चला त्यांची गाडी तुम्हाला डोशाची क्वालिटी दाखवतो. तर डोशासाठी नंबर लागते तर वेटिंगवरती डोसा जर थांबावं लागतं. तुम्ही बघू शकता तुम्हाला डोसा छोटीशी एकदम बहुची अशी मस्त दुकान आहे पण क्वालिटी एकदम जरदार आहे. तर तुम्हाला दाखवतो डोसा तयार करण्याची क्वालिटी. पहिला अगोदर पाणी वगैरे मारून घेतलं एकदम मस्त शानदार. त्यानंतर डोसा तयार करायला फास्ट एकदम डोसा सुरू. तुम्ही बघू शकता फक्त एका म्हणजे ते पात्रावरती डोसे 4 तयार करायला लागले. ते पण काही क्षणामध्ये डोसा आपल्याकडे तयार व्हायला. तुम्ही बघू शकता गहूची कला एकदम गरम गरम. हे आलू चटणी आली त्याच्यावरती का? आलू चटणी ठीक. खाली यंत्र कशा चटणी आली? टमाटर सांबर चटणी ठीक आहे. सांबर चटणी तुम्ही बघू शकता. म्हणजे इथं जर डोसा खायला तर पहिला वेट करावं लागतं. एकदम आल्यावर डोसा कोणालाच भेटणार नाही. सगळ्याच हे तुम्ही बघू शकता साईडवर वेटिंगवरती थांबलेले. तुम्हाला डोसा त्यानंतर आलू चटणी वरतून तर इथं डोसा आपला तयार. चला तर डोशाची प्लेट कितीला आहे तर चला भाऊला विचारू आपण. डोशाची प्लेट तुम्ही बघू शकता तर प्लेट वगैरे तयार व्हायला लागली आपली सुरुवात. भैया डोसा कितीला आहे? अरे आराम से डोसा कितीला आहे? किती? फक्त 20 रुपयामध्ये. तुम्ही बघू शकता 20 मध्ये प्लेट एकदम डोशाची तयार होऊ लागली. त्याला इडली सांबार बोलणं पण एकदम माऊलीचं गोड आहे. माऊली डोसा पाठवू का? इडली सांबाराला याच्यामध्ये का? ठीक आहे. माऊली तुम्हाला दोन डोसे. हे आला डोसा. हे डोशाची प्लेट फक्त 20 रुपयामध्ये तुम्ही बघू शकता. इकडे 4 डोसे बड्या आले. तरी बाकी गर्दी वगैरे कमी झाली. खूप गर्दी असती तो. भावा डोशाची क्वालिटी कशी रे? एक नंबर आहे का? ठीक आहे. म्हणजे एकदा डोसा खायला तर किती डोसे खातो समजा? 20 रुपये 3 डोसे ठीक आहे. फक्त 20 रुपये डोसा. सगळ्यात जास्त तुला काय आवडलं? म्हणजे सगळं भारीच आहे पण क्वालिटी पाच एक नंबर. चटणी तर डोशाची क्वालिटी फक्त चटणीवरती असते. चटणीमुळे डोसा शिल्लक खातात. ठीक आहे. तुम्ही बघू शकता कोणी पण आलं एक डोसा कोणीच नाही खात. 3 ते 4 डोसे खाते. मिनिमम 2 डोसे तर कुठंच नाही गेले. कारण की मी आत्ता जस्ट 3 डोसे खाल्ले. फक्त जालना मार्केट भाजीपाला मार्केटमध्ये तुम्ही जर आलेत एकदा डोशाला नक्की भेट द्या. आपण काय करतो बाकीचं खातो पण एकदा डोसा त्याच्यामध्ये तेल वगैरे काहीच नसतं जास्त. त्यांची काम करायची म्हणजे कॉस्ट दिली तुम्ही बघू शकता अशा प्रमाणात. माऊली डोसा कितीला आहे आपल्याकडे? 20 रुपये. फक्त 20 रुपयामध्ये. तर केव्हापासून दुकान आपली इथं? 13 वर्षापासून इथंच. ठीक आहे. जालन्यामधले सगळ्यात फेमस डोशाचे जर म्हणलेत तरी आमचं इथं माऊली. त्यांचं बोलणं वगैरे आदर्श आहे. सगळ्याला माऊली शब्दच हा सगळ्यासाठी आहे. त्यांना गिराईक पण खूप कस्टमर यांच्याकडे लागूच तेवढे कस्टमर म्हणजे वेटिंगवर थांबावं लागतो. तर मित्रांनो अशा प्रमाणे व्यवसाय म्हणजे असतो. व्यवसायामध्ये नो चॅलेंज कोणत्या व्यवसायाला. त्यासाठी म्हणतो मित्रांनो व्यवसायामध्ये उतरा. व्यवसायामध्ये खूप प्रॉफिट आहे. पहिल्या सुरुवातीला तुम्हाला संघर्ष करावं लागेल कोणत्याही गोष्टीला. फक्त मित्रांनो जेव्हा तुम्हाला जर संघर्ष करावं लागेल तेव्हा फक्त तुम्ही बघू शकता भाऊकडं काय आहे. तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये जाता पण ती शानदार चव आहे ती आपल्याला भेटणार नाही. तर छोट्याशा एकदम टपरीमध्ये शानदार चव हॉटेलची भेटू शकते. फक्त दिखावा नसतो मित्रांनो. फक्त क्वालिटी जोरदार दिली कस्टमरला तर कस्टमर ऑटोमॅटिक बनतात. फक्त जालना मार्केटला तुम्ही बघू शकता.
तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असून असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.